आतापर्यंत आपण पाहिलं, शंकररावांना अतिदक्षता विभागात शिफ्ट केलं होतं. सुधाताईंना 2 वर्षापूर्वीच्या घडून गेलेल्या सगळ्या घटना आठवत होत्या. प्रियाने आवाज दिल्यावर त्या भानावर आल्या. प्रिया दिसताच इतक्या वेळ अडवून ठेवलेला अश्रूंचा बाण फुटला होता. प्रियाच्या गळ्यात पडून त्या हमसून हमसून रडू लागल्या. आता पुढे. प्रियाच्या गळ्यात पडून सुधाताई खूप रडल्या. बराच वेळानं त्या शांत झाल्या. दुसरे डॉक्टरही तिथं आले होते. आई, शांत व्हा. बाबा ठीक आहे. सिव्हिअर हार्ट अटॅक होता. आता आपण त्यांची दुर्बिणीनं एक तपासणी करणार आहोत. त्यामध्ये हार्टमध्ये ब्लॉक असतील तर ते काढून घेऊ किंवा ऑपरेशन करायचं असेल तर ते करू. हे डॉक्टर मंदार हार्ट स्पेशालिस्ट आहेत. बाबांना हेच बघतील. काळजी करू नका, मी पण बघेलच. प्रियानं सुधाताईंना धीर दिला. डॉक्टर मंदारनेही शंकररावांची सर्व स्थिती सुधाताईंना समजावली. पुढचे 2 दिवस शंकररावांसाठी धोक्याचेच होते. सुधाताई प्रियाच्या कोणत्याच गोष्टीला नकार देत नव्हत्या. ठरल्याप्रमाणे शंकररावांची ट्रीटमेंट होत होती. सुधाताईंचे 2 दिवस मोठ्या कष्टाने संपले होते. शंकररावांच्या तब्येतीत अपेक्षेपेक्षाही चांगली सुधारणा होत होती. सुधाताई मनोमन देवाचे आणि प्रियाचे आभार मानत होत्या. जवळपास 1 आठवड्यानंतर शंकररावांना ICUमधून बाहेर स्पेशल रूममध्ये शिफ्ट केलं. विदेशात शिकण्यासाठी गेलेला सुयशही शंकररावांच्या भेटीसाठी आला होता. सुधाताई शंकररावांना त्यांच्या हाताने भरवत होत्या. सुयशही तिथंच होता. प्रियासुद्धा हॉस्पिटलमधलं काम आटोपून शंकररावांना भेटायला आली होती. प्रियाला बघून सुधाताईंच्या डोळ्यात पाणी आलं होतं. शंकररावांना खाऊ घालून त्या बाजूच्या खुर्चीवर बसल्या. हातातल्या रुमालानं त्यांनी अलगद डोळ्यातलं पाणी टिपलं. आई, काय झालं? आठवडा झालाय बघते. सारखं डोळ्यात पाणी असतं तुमच्या. बाबांना आता कसलाच धोका नाहीये, प्रिया म्हणाली आणि सुधाताईंनी तिच्यासमोर हात जोडले. आई, अहो हे काय करताय? प्रिया त्यांचा हात पकडत बोलली. माफ कर पोरी मला, तुला ओळखण्यात चुकले ग. सुधाताईंना अजूनच रडू आलं. आई अगं असं काही नाहीये, सुयश बोलत होता. सुधाताईंनी त्याला थांबवलं. सुयश बोलू दे मला, अजून उशीर नको व्हायला. प्रिया, खरं सांगू, आम्ही ना लहानपणापासून हेच शिकत आलो की चूल आणि मूल, घरदार हेच बाईचं जग असतं आणि तिनं त्याच्या बाहेर कधी जाऊच नये. सासरी माहेरी हेच वातावरण होतं आणि हेच चांगलंही वाटत होतं. आपल्या एवढूशा जगाला सोडून या बाहेरच्या जगात काय सुरू आहे हे बघायची तसदीसुद्धा घेतली नाही मी. मुलगी नाही ना मला, त्यामुळं एका मुलीच्या मनाचा विचार केलाच नाही कधी. तू घरात आलीस आणि मी मात्र तुला माझ्या जगात ओढून ताणून बांधायचा प्रयत्न केला. कारण शिकवण हीच, स्त्रीचं जग म्हणजे तिचं घर. पण तू मात्र सगळं सांभाळून घेतलंस. आज जवळपास 8 दिवस झाले मी माझ्या डोळ्यांनी तुझं जग बघते आणि आता मला माझेच विचार थिटे वाटायला लागले. किती विश्वासानं रुग्णांचे नातेवाईक तुझ्याकडं रुग्ण घेऊन येतात आणि तू तेवढ्याच विश्वासानं, सच्चेपणानं सगळं सांभाळतेस. आई फक्त जन्म देते ग, पण तू तर सर्वांना पुनर्जन्म देतेस. आज सुयशचे बाबा मरणाच्या दारातून परत आलेत ते केवळ तुझ्यामुळंच. प्रिया, तू मात्र माझी स्त्रीच्या जगाची व्याख्याच बदलून टाकलीस. खूप त्रास दिलाय मी तुला. खरं तर माफी मागायचीही माझी लायकी नाहीये. तरी जमलं तर मला नक्की माफ कर. सुधाताई बोलता बोलता रडायला लागल्या. प्रियाही त्यांच्या कुशीत शिरली. तिनंही अश्रूंना वाट मोकळी करून दिली. सुयश, सासू सुनेचं गुळपीट झालं रे, आता आपलं काही खरं नाही, शंकरराव बोलले आणि दोघी रडत रडतच हसायला लागल्या. चला, या आनंदाच्या दिवसाचा क्षण कॅमेऱ्यात टिपूया. एक सेल्फी तर हवाच ना. स्माईल. सुयशनं मोबाईल फोनमधला कॅमेरा सुरू केला. सर्व हसत हसत कॅमेराकडे बघत होते. दोघींच्या डोळ्यातले आनंदाश्रूही कॅमेऱ्याने अलगद टिपले होते. समाप्त. कशी वाटली कथा नक्की सांगा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.